काय दिलेलं आहे, सेक अल्फा दिलेलं आहे. आपण एक ट्रायंगल पासून स्टार्ट करूया. अल्फा इथे घेऊ आणि सेक म्हणजे काय, ए बी सी किंवा आता पी क्यू आर घेऊ. सेक अल्फा म्हणजे 5/4. सेक म्हणजे कोणाचा रेसिप्रोकल आहे, कॉसचा. आणि कॉस असतो ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस म्हणजेच बेस अपॉन हायपोटेनियस. म्हणजे या ठिकाणी अल्फा हा अँगल घेत असेल तर बेस जो आहे तो 5 येणार आणि 4 हायपोटेनियस येणार. अरे सेक सॉरी बेस अपॉन हायपोटेनियस हा कशाचा फॉर्म्युला आहे, कॉसचा. आणि सेक म्हणजे त्याचा रेसिप्रोकल म्हणजे सेकचा फॉर्म्युला येणार हायपो अपॉन बेस. म्हणजेच ॲडजसंट साईड अपॉन बेस ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस हा कॉसचा फॉर्म्युला आहे. सेकचा येणार हायपोटेनियस अपॉन ॲडजसंट साईड म्हणजेच आपण बेस म्हणतोय. आणि बेस कोणता, तर अल्फा हा अँगल असेल तर अपोजिट साईड असते परपेंडिक्युलर आणि ॲडजसंट साईड असते बेस. आणि हायपोटेनियस माहिती आहे, राईट अँगलच्या समोरची बाजू म्हणजे हायपोटेनियस. आणि मग बेसची लेंथ येणार, कम्पेअर केलं तर बेस 4 येणार आणि हायपोटेनियस 5 येणार. बेस 4 आला, हायपोटेनियस 5 आला. म्हणजेच पी क्यूची लेंथ फक्त माहीत नाही आहे, क्यू आर माहीत आहे आणि पी आर माहीत आहे. बाय पायथागोरस थेरमनुसार पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू कोणती फाइंड करायची आहे, पी क्यू स्क्वेअर फाइंड करायचा आहे. म्हणून पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू क्यू आर स्क्वेअर मायनस होईल पी आर स्क्वेअर मायनस क्यू आर स्क्वेअर, किंवा आधी व्हॅल्यू पुट केल्यानंतर मायनस केलं तरी चालेल. आणि मग पी आरची लेंथ किती आहे, 5चा स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर म्हणजेच 25 मायनस 16 दॅट इज 9. कशाची व्हॅल्यू, पी क्यू स्क्वेअर. म्हणजेच पी क्यू मिळणार तुम्हाला 3. असेही आपल्याला राईट अँगल ट्रायंगलमध्ये 3, 4, 5 हे पायथागोरियन ट्रिपलेट माहीत आहे. ज्या ट्रायंगलच्या दोन साईड 5, 4 असतील तर राहिलेली साईड 3च येणार आहे. हे पायथागोरस थेरम वापरून कधी सॉल्व्ह करायचं, बोर्ड एक्झामसाठी. जर MCQ असतील, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, काहीतरी डायरेक्ट पाहिजे असेल तर 5, 4 दोन साईड आहेत म्हणजे एक साईड नक्की 3 असणार आहे. हे क्लिअर आहे. म्हणजेच परपेंडिक्युलर 3 आला. आणि मग आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, 1 मायनस टॅन अल्फा 1 प्लस टॅन अल्फा. म्हणजे इथे टॅन अल्फा पाहिजे. आणि टॅन अल्फा म्हणजे काय, तर अपोजिट साईड आपण ॲडजसंट साईड म्हणजेच परपेंडिक्युलर अपॉन बेस म्हणजेच 3/4. एकदा टॅन अल्फाची व्हॅल्यू मिळाली. आता काय फाइंड करायचं आहे, 1 मायनस टॅन अल्फा अपॉन 1 प्लस टॅन अल्फा. ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी पुढचा क्वेश्चन दिलेला आहे मी. 1 मायनस अपॉन 1 प्लस म्हणजेच 1 मायनस 3/4 अपॉन 1 प्लस 3/4. क्रॉस मल्टिप्लाय करूया, त्याशिवाय कॅन्सल नाही करायचं. इथे क्रॉस मल्टिप्लाय केलं तर इथे 1 म्हणजे 1/1 आहे. 4 1 जा 4 मायनस 1 3 जा 3 डिवायडेड बाय 1 इंटू 4 4. डिनॉमिनेटरमध्ये सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन येणार अपॉन 4. आणि मग डिनॉमिनेटरचा 4 दोन्हीचा कॅन्सल झाला. 4 मायनस 1 इज 4 मायनस 3 इज 1 अपॉन 4 प्लस 3 इज 7. 1/7 आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये इथे ट्रायंगल काढतो मी. ट्रायंगलला जरा जास्त जागा जाते, थोडंसं वरती थोडक्यात घेता येतं का बघा. ABC मध्ये साइन B दिलेला आहे म्हणजे, आणि राईट अँगल कुठे नाही सांगितलं. आपण एक काम करूया, A B आणि C B अँगलच्या साइन दिलेला आहे आणि कॉस बीच्या फॉर्ममध्ये काहीतरी प्रूव्ह करायला विचारलं आहे. थोडक्यात साइन B वरून कॉस B फाइंड करायचं आहे. आणि मग बीची साइन B जर 1/2 असेल तर साइन म्हणजेच काय, अपोजिट साईड परपेंडिक्युलर आहे आणि हायपोटेनियस. आपल्याला साइनचा फॉर्म्युला माहिती आहे, परपेंडिक्युलर अपॉन हायपो. म्हणजेच परपेंडिक्युलरची लेंथ येणार 1 आणि हायपोटेनियस येणार 2.
आणि 1 2 दोन साईड असतील तर राहिलेली साईड काय येणार काढा. कोण आलं होतं, गेलं का. हां, पायथागोरस थेरम परत एकदा. बाय पायथ्या पायथागोरस थेरमनुसार AB² इज इक्वल टू BC² प्लस AC². आणि मग काय फाईंड करायचं आहे, ABची व्हॅल्यू 2² इज इक्वल टू BC फाईंड करायचं आहे, बेस फाईंड करायचं आहे. या ठिकाणी परपेंडिक्युलरची लेंथ 1 आहे, BC म्हणजेच बेस फाईंड करायचं आहे, प्लस ACची लेंथ आहे 1² म्हणजेच 2² इज 4, 4 मायनस 1² इज 1 इज इक्वल टू BC². म्हणजेच BC² इज इक्वल टू 3, BC इज इक्वल टू √3. आणि मग BCची लेंथ एवढी छान √3 आलेली असताना आपल्याला काय पाहिजे तर cos B पाहिजे. आणि कॉसचा फॉर्म्युला आहे ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनस म्हणजेच बेस अपॉन हायपो. आणि बेस काय आहे √3 आलेलं आहे, हायपोटेनस आहे 2. √3/2 बेस आलेला असताना cos B ची व्हॅल्यू मिळाली √3/2 cos B ची व्हॅल्यू. आता मग काय प्रूव्ह करायचं तिकडे जाऊया. त्याच्यामध्ये किमती टाका. LHS घेतली, शो दॅट सांगितलं, LHS बसते का बघूया. 3 cos B मायनस 4 cos³ B. आणि मग 3 इंटू cos B काय आहे तर √3/2 इथे फाईंड केलं आपण, √3/2 मायनस 4 इंटू cos B चा क्यूब आहे √3/2 चा क्यूब. आणि मग 3 इंटू √3 किती 9 नाही करायचं, 4 इंटू √3 चा क्यूब किती √3 इंटू √3 इंटू √3 म्हणजेच √3 इंटू 3 येणार 3√3. एवढंच, याच्या पुढे जायचं नाही. 3√3/2 चा क्यूब येणार 8 आणि 4 2 जा 8, डिनॉमिनेटर दोन्हीचा 2 आहे म्हणजेच वरती 3√3 मायनस 3√3 0/2 म्हणजे 0 इज इक्वल टू RHS. LHS इज इक्वल टू RHS म्हणजेच हेन्स रूट असं लिहिता येईल तुम्हाला. कोण आलं राशी. हां, डायरेक्ट कसं, हां अरे इथंच कॅन्सल झालं असतं. हे काय आहे 3√3 आणि /2 आणि इथे काय आहे 3√3/2. सेम टर्म आहे दोन्ही, सेम टर्म मायनस केल्यावर 0 येणार, इथे 0 करा. पुढचा क्वेश्चन देतो, स्टार्ट करा लगेच. काय 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 हां चालेल चालेल. तो कधी आपला पुढचा चॅप्टर झाल्यावर, बरोबर. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा वापर करायचा आहे आपल्याला, बरोबर आहे. पण आयडेंटिटीचा वापर आपण कधी करणार आहे ते शिकल्यावर. ॲक्च्युली आपण फक्त ट्रिग्नोमेट्रिक रेशो आत्तापर्यंत शिकलो आहे, त्यामुळं आयडेंटिटी वापरत नाही. ॲक्च्युली ती मेथड पण चांगली आहे, फॉर्म्युला मेथड, पण ही मेथड पण चांगली आहे. ॲक्च्युली 2 साईड दिले असतील, आयडेंटिटीज न वापरता तिसरी साईड पटकन काढायची, तुम्हाला पाहिजे तो ट्रिग्नोमेट्रिक रेशो पटकन मिळतो. ॲक्च्युली ही मेथड कमी वेळ लावते आणि ज्यांना आयडेंटिटीज पटकन क्लिक होत आहेत, लक्षात राहत आहेत, त्यांना ती मेथड पण चांगली आहे. ॲक्च्युली दोन्ही मेथडनी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रेशो काढता येतात. एक तर आयडेंटिटीज किंवा मग असा ट्रायंगल तयार करून, तुम्हाला आवडेल ते. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. tan A इज इक्वल टू 2 इफ tan of A is equal to 2. Evaluate sec A into sin A plus tan square A minus cosec A. Evaluate sec A into sin A plus tan square A minus cosec A. Sec A into sin A plus tan square A minus cosec A.
हे झालंय सगळ्यांचं. बघ पायथागोरियन ट्रिपलेटमध्ये ॲक्च्युली आपण फक्त इंटिजर घेतोय, त्यामुळं 1 2 आणि आता आलेला √3 पण चालेल, पण शक्यतो लक्ष ठेवा ज्या ट्रायंगलच्या साईड, पण तिथे हायपोटेनियस 2 असेल तरच ती राहिलेली साईड √3 येणार, ते पण आहे. क्वेश्चन घ्या पुढचा. आन्सर आला असेल तर सांगा. काय करायचं त्याचा विचार करा. कोसेक sec a into sin a plus tan square a minus cosec a. ठीक है. Given triangle ACB right angled at C in which at C in which AB is equal to 29 units, BC is equal to 21 units. AB is equal to 29 units, BC is equal to 21 units, and angle ABC is equal to theta. Determine the values of and angle ABC. ABC दिला थीटा. डिटरमाइन NCERT टेक्स्टबुक मधला क्वेश्चन आहे. डिटरमाइन कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा आणि कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा आणि सेकंड कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. NCERT च्या टेक्स्टबुक मधला क्वेश्चन आहे. बघा इथे काय केलं आहे, tan a इज इक्वल टू 2 दिलेलं आहे. एक रफ ट्रायंगल तयार करा बाजूला आणि त्याच्यामध्ये ए चा ट्रिग्नोमेट्रिक रेशो दिला आहे, त्यामुळे मग राईट अँगल कुठे नाही सांगितलं, मी ABC असं घेतो, राईट अँगल B ला घेतो. tan a म्हणजेच अपोजिट साईड, इथे लिहितो tan ऑफ a म्हणजेच अपोजिट साईड म्हणजे परपेंडिक्युलर आपलं, आपण ॲडजसंट म्हणजे बेस, ज्याची व्हॅल्यू त्यांनी 2 म्हणजे 2/1 दिले, म्हणजे परपेंडिक्युलर 2 येणार आणि बेस येणार 1. बेसची लेंथ आली 1 आणि परपेंडिक्युलरला 2, आणि मग 2 आणि 1 दोन साईड असतील तर हायपोटेनियस काय येणार, बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम नुसार AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, आणि मग 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर किती, 1 प्लस 4 म्हणजे 5. कशाची व्हॅल्यू, AC स्क्वेअर. AC काय येणार, √5. राहिलेली साईड √5 आली, कोणती तर हायपोटेनियस आले का बघा. हायपोटेनियस √5 आल्यानंतर आपल्याला काय पाहिजे, तर हे सगळं पाहिजे. सेक ए पाहिजे, साइन ए पाहिजे, टॅन ए पाहिजे, कोसेक ए पाहिजे. हे 4 ट्रिग्नोमेट्रिक रेशो फाइंड करायला लागतील. आणि मग त्यातला पहिला आपण साइनच छान वाटतोय, साइन काढूया. साइन ए इज इक्वल टू सगळे मिळतील आपल्याला. ए ची अपोजिट साईड म्हणजेच परपेंडिक्युलर आहे 2 आणि हायपोटेनियस आहे √5 म्हणजेच 2/√5. त्यानंतर साइनचा रेसिप्रोकल असतो कोसेक ए, तो पण लागणार आहे. 2/√5 असेल तर √5/2. त्यानंतर साइन झाला, कोसेक झाला, सेक आणि टॅन. टॅन तर दिलेलं आहे 2
म्हणजेच फक्त सेक लागेल. सेक ए इज इक्वल टू, सेक म्हणजे कॉस असतो बेस अपॉन हायपोटेन्यूस, सेक येणार हायपोटेन्यूस अपॉन बेस, म्हणजेच √5/1, √5/1 म्हणजेच √5. सगळ्या व्हॅल्यू आल्या. आता LHS घ्या. LHS नाही, जे फाइंड करायचं ते. देअरफॉर सेक ए इंटू साइन ए प्लस टॅन स्क्वेअर ए मायनस कोसेक ए इज इक्वल टू, सेक एची व्हॅल्यू आलेली आहे √5 मल्टिप्लाय बाय साइन ए काय आहे 2/√5. √5 इथे कॅन्सल होतील, प्लस टॅन स्क्वेअर ए, टॅन ए 2 आहे म्हणजे 2चा स्क्वेअर, मायनस कोसेक ए 2√5/2, आणि मग इथे फक्त 2 राहील, प्लस 2चा स्क्वेअर 4 मायनस √5/2, आणि मग 2 + 4 इज 6 मायनस √5/2. इथे क्रॉस मल्टिप्लाय करून डिनॉमिनेटर सेम करूया, म्हणजे 6 × 12 मायनस √5 डिवायडेड बाय 2. ह्याला वेगळं काय अजून करता येत नाही. जास्तीत जास्त क्वेश्चनमध्ये जर √5ची व्हॅल्यू दिलेली असते, तुम्ही इथं टाकून सबट्रॅक्शन केले असते. ह्याच्या पुढे काय होणार नाही. 12 मायनस √5/2 विचित्र असेल दिसत तरी हेच उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चनसाठी ट्रायंगल तयार करा. ABC ट्रायंगल आहे आणि C या ठिकाणी राईट अँगल आहे, म्हणजेच ABC मध्ये C 90 डिग्री आहे. AB ची लेंथ 29 युनिट्स आहे, 29 हायपोटेन्यूस दिला आहे. BC 21 आहे, BC 21 आहे, आणि मग पायथागोरस थेरम वापरा. थीटा काय आहे, ABC हा थीटा दिला आहे, बघा लक्षात येतं का. थीटा जर हा असेल वरचा, तर या केसमध्ये थीटाची ॲडजस्टंट साईड हायपोटेन्यूस, तर राईट अँगलची अपोजिट साईड हायपोटेन्यूस असणार आहे. याच्यामध्ये काय कन्फ्युजन नसलं पाहिजे. राहिला बेस आणि परपेंडिक्युलर कोन, तर हा थीटा आहे. थीटाबद्दल सगळं आपण फाइंड करायचं आहे, तर थीटाची अपोजिट साईड म्हणजेच परपेंडिक्युलर असणार. एसीची लेंथ म्हणजे परपेंडिक्युलरची लेंथ जी आपल्याला फाइंड करायची, आणि थीटाची ॲडजस्टंट साईड बेस आहे ती 21 दिलेली आहे. आणि मग वापरूया बाय पायथागोरस थेरम नुसार काय येईल, AB² इज इक्वल टू AC² प्लस CB किंवा BC जास्त छान दिसेल BC². आणि मग AC फाइंड करायचं आहे. किमती टाकवायला पाहिजे, तर AB ची व्हॅल्यू किती आहे 29चा स्क्वेअर इज इक्वल टू AC² फाइंड करायचं आहे प्लस 21चा स्क्वेअर, आणि मग AC² काय येणार 29² मायनस 21². आता हे स्क्वेअर काय येतात 29 21चे कोणाचे पार्ट असतील तर सांगा, नाहीतर कॅल्क्युलेट करून सांगा. 841 आणि 21चा 21 441 का, हे छान आहे की 41 कॅन्सल, म्हणजेच 800 मायनस 400 400. कुणाचा स्क्वेअर आहे 20चा स्क्वेअर आहे, म्हणून 20 कशाची व्हॅल्यू ACची. म्हणजेच अजून एक पायथागोरियन ट्रिपलेट मिळालं आपल्याला 20 20 21 29 20 21 29. कंडिशन आहे की 29 हायपोटेन्यूस पाहिजे, म्हणजे बाकीच्या साईड 20 21 असतात. कुठेतरी लिहित जा पायथागोरियन ट्रिपलेट, बघत जा एखाद्या संध्याकाळी कधीतरी बघत जा कोणकोणते येते. आणि मग आपल्याला काय फाइंड करायचं, फक्त साइन आणि कॉस. देअरफॉर साइन थीटा इज इक्वल टू आणि कॉस थीटा इज इक्वल टू. साइन थीटाचा फॉर्म्युला आहे परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेन्यूस, म्हणजेच 20/29, आणि कॉस थीटा आहे ॲडजसंट अपॉन हायपोटेन्यूस, म्हणजेच बेस अपॉन हायपोटेन्यूस, म्हणजेच 21/29. आणि मग पहिला क्वेश्चनचा आन्सर काय फाइंड करायचं आहे, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा.
इज इक्वल टू, आन्सर काय येणार हे ऑलरेडी आपल्याला माहीत आहे, तरीसुद्धा सॉल्व करायचं, त्याशिवाय मार्क देत नाहीत. नाहीतर शॉर्टकटनी 1 लिहायचं नाही. कॉस थिटाची व्हॅल्यू आहे 21/29चा स्क्वेअर प्लस 20, अरे हां बरोबर आहे, 20/29चा स्क्वेअर. आणि मग 21चा स्क्वेअर किती आला होता मग अशी 441/29चा 841 मायनस 400/841. आणि मग 441 मायनस 400 किती 41. बरोबर. काय रे असं प्लस आहे ना, असं काय प्लस आहे म्हणजे 841/841 दोन्हीचं डिनॉमिनेटर सेम आला. 841/841 किती 1 इज इक्वल टू कशाला 1. पहिल्याचा आन्सर आलं 1. दुसऱ्याचा आन्सर बघा काय येतं, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. कॉस 2 थिटा, कॉस 2 थिटाचं काहीतरी आलं पाहिजे. यांची सबट्रॅक्शन करायची, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. इथं मायनस येणार मायनस येणार मायनस येणार, म्हणजेच 441 मायनस 400 म्हणजे 41 येणार, 41/841 येणार की रे. हे बघा बरोबर आहे. इथे मायनस येणार, इथे मायनस येणार, इथे मायनस येणार, आणि मायनस सबट्रॅक्शन केल्यानंतर यांची वजाबाकी काय येणार मायनसवाली 441. डिनॉमिनेटर तर सेमच आहे, त्यामुळे मग 441 मायनस 400/841 आणि मग आन्सर येणार 41/841. कशाचा तर कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटाचा आन्सर येणार 41/841 करा तू. हां बरोबर आहे का बघा. पुढचा क्वेश्चन देऊया लगेच इथे. बघा स्पीड बरोबर आहे का सगळ्यांचं, सगळे आपले बरोबर चाललेत का, कोण मागं राहू नका. कधी कधी स्पीड कमी असल्यानंतर माहिती आहे तुम्हाला सायकल चालवणं अवघड होतं. थोडंसं व्यवस्थित स्पीड असेल तर सायकल पडत नाही. तसंच ह्याचं पण आहे, ज्यावेळेस एखादी गोष्ट जमत नसते त्यावेळेस थोडं स्पीड वाढवायचं जमायला लागतं. नेक्स्ट क्वेश्चन थोडेसे काय होतं, कमीच क्वेश्चन आहेत आता, पण आता थोडीशी डिफिकल्टी लेवल आपण म्हणूया की वाढते. इफ सेक अल्फा इज इक्वल टू, इफ sec alpha is equal to 5/4, verify that tan alpha upon 1 plus tan square alpha is equal to sin alpha upon sec alpha. Tan alpha upon 1 plus tan square alpha is equal to sin alpha upon sec alpha. चालेल, साइन अल्फा अपन सेक अल्फा. नेक्स्ट क्वेश्चन देतो इथे लगेच.
कुठं चारुशीला आहे. समर्थ कुठे गेला रे? आहे का? हो सर आहे. असं काही वाटत नाही ना समर्थ, 9th मध्ये आहे आपण आणि मग 10th टॉपिक बघतोय, काहीतरी चुकल्यासारखं वाटत नाही ना? नाही सर. हां, तसं काय वाटून घेऊ नको, कारण तुला माहिती आहे का, माहीत असेल वर्ल्ड कपची तयारी किती वर्षांनी एकदा वर्ल्ड कप होतं क्रिकेटमध्ये, माहिती आहे का? हो सर. हां, किती हो काय किती? 4 वर्षांनी होते सर. 4 का 5? 4. आणि ऑलिम्पिक नाही माहिती. अरे ते पण 4 वर्षांनी होतं ना. मग 4 वर्ष लोक एक वर्ल्ड कप झाल्यानंतर, एक ऑलिम्पिकच्या गेम झाल्यानंतर लगेच सुरुवात करतात पुढच्या वर्ल्ड कपची, पुढच्या ऑलिम्पिकची. त्यावेळेस कुठे मग पुढच्या ऑलिम्पिकमध्ये, वर्ल्ड कपमध्ये गोल्ड मेडल त्यांना मिळतं. म्हणजे जे मिळवतात त्यांचं सांगतोय. बाकीचे इच्छा असणारे तर खूप असतात, त्यांचं सोडूया. मग आपण तर 1च वर्ष अगोदर, अजून 4 महिन्यांनी आपली 10वी सुरू होते, त्यामुळं काही टेन्शन नाही की आपण खूप अगोदर काहीतरी वेगळं करतोय असं समजायची गरज नाही. sin θ = 4/5. फाइंड द व्हॅल्यू ऑफ find the value of 4 tan θ minus 5 cos θ. sec θ plus 4 cot θ. हां, बघा आन्सर आलं असेल तर सांगा, स्टार्ट करूया. ज्यांचं झालेलं आहे अल्फावालं त्यांनी पुढचा क्वेश्चन घ्या आणि आन्सर काय आहे विचारू नका, नाहीतर तिथंच तुमची काय बुद्धी आहे लक्षात येईल सगळ्याच्या. शो दॅट करायचंय, व्हेरीफाय करायचंय. आन्सर काय येणार तर जे LHSचं येणार तेवढंच RHSचं, काय पण येऊ द्या. त्यामुळं आन्सर सांगू नका मला. काय करूया, पहिल्यांदा सुरुवात तिथूनच. सेक अल्फा दिलेला आहे आणि मग अल्फाबद्दल चाललेलं आहे. म्हणजे हा बेस असणार, हा परपेंडिक्युलर आणि हा हायपोटेनस. आणि मग परपेंडिक्युलरची लेंथ काय घेऊया, ABCच घेऊया. ABC किंवा PQR तुम्हाला आवडते ते. आणि मग सेक अल्फा = 5/4 असेल. बरं, मला किती जण आहेत 10वीचे? 4 5 6 7. जे असाय पाहिजे तेच आहेत, चालेल. हे एक्झाम्पल होईपर्यंत, आजच्या लेक्चरपर्यंत मला एक सांगा की बायोलॉजीसाठी, BIOLOGY बरोबर आहे स्पेलिंग. बायोसाठी जर तुम्हाला 10th बेसिक आणि 11th आणि 12th नीटसाठी काही गोष्टी जर तुम्हाला एखाद्या संडेला ऑफलाईन मिळायच्या असतील आणि त्यासाठी थोडा ट्रॅव्हलिंग करायला लागत असेल आणि थोडं खर्च करावा लागत असेल, खर्च अमाऊंट काहीतरी लागत असेल आणि थोडा म्हणण्यापेक्षा एक संडे त्याला द्यायला लागणार असेल, तर किती जणांची तयारी आहे हे थोडंसं मेसेजमध्ये मला बाजूला करून ठेवा. म्हणजे तसा मला प्रयत्न करायला की एक दिवस आपण एक ठिकाणी जायचं ज्याच्यामध्ये तुम्हाला 10वीपर्यंतचा बायो बेसिक ऑफलाईनमध्ये
चांगल्या पद्धतीनं क्लिअर होईल. माझे मित्र आहेत, त्यांच्याकडे जायचं विचार आहे माझा, पण तुमची तयारी असेल. असंही मी ज्यावेळेस मागची आपली ट्रिप होती नारायणा इन्स्टिट्यूट पुण्याला गेलो होतो, तिथून येताना मी ऑलरेडी सांगितलं होतं की आपल्याला अजून 3 ठिकाणी जायचं आहे. ज्या ठिकाणी गेलो तर आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी शिकायला मिळेल, फायदा होईल 10च्या एक्झामच्या दृष्टिकोनातून किंवा भविष्याच्या दृष्टिकोनातून, फ्युचरसाठी 11-12 म्हणा किंवा आता या स्टेजमध्ये ते गरजेचं आहे असं मला वाटतं आहे. आणि मग किती जणांनी इंटरेस्टेड आहे ते मेसेज करा, त्याप्रमाणे मला ठरवायला की आपल्याला नक्की हे करायचं आहे का नाही. सेक अल्फा काय असतो तर कॉसचा रेसिप्रोकल. कॉस काय असतो? ॲडजस्टंट म्हणजेच बेस अपॉन हायपोटेनस, बेस अपॉन हायपो. आणि मग कॉस बेस अपॉन हायपो असेल तर त्याचा रेसिप्रोकल काय? हायपो अपॉन बेस, बेस. आणि मग हायपोटेनियस किती आला? 5 आणि बेस काय आला? 4. आता मी पायथ्या वापरत नाही. 5 4 2 साईड असतील तर तिसरी साईड आपल्याला माहिती आहे 3 येते. तुम्ही पायथागोरस थेरम वापरा, 3च येणार आहे, बदलणार नाही आहे. मी इथे जागा वाचवतोय कारण मला LHS पण घ्यायची, RHS पण घ्यायची. तुमच्या नोटबुकमध्ये खूप छान जागा आहे, भरपूर आहे, बरीचशी रिकामी पण राहत असेल तर लिहून टाका पायथागोरस थेरम. आणि मी काय करतो? टॅन अल्फा, साइन अल्फा, सेक अल्फा फाइंड करतो. तोपर्यंत सेक तर दिलेलं आहे, फक्त साइन अल्फा लागेल आणि टॅन अल्फा लागेल. मग LHS घेऊया, RHS घेऊया, सगळं घेऊया. साइन अल्फा काय येणार तर अल्फाची अपोजिट साईड म्हणजेच परपेंडिक्युलर अपॉन बेस, परपेंडिक्युलर अपॉन साइन हायपो म्हणजेच 3/5. आणि टॅन अल्फा येणार परपेंडिक्युलर अपॉन बेस म्हणजेच 3/4. या व्हॅल्यू आल्यानंतर आता LHS घेऊया, नंतर लगेच RHS घेऊया आणि दोन्हीचं इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून LHS इज इक्वल टू RHS हे प्रूव्ह करूया जे सांगितले त्यांनी. आणि मग LHS काय आहे? टॅन अल्फा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला पुढे पुढे केलेले चांगले वाटतात का? लेफ्ट राईटला मी असे करतो, मला हे जरा बरं वाटतं. RHS आहे साइन अल्फा अपॉन सेक अल्फा, ठीक आहे. टॅन अल्फा काय आहे तर 3/4 डिवाइड बाय 1 प्लस 3/4 चा स्क्वेअर इज इक्वल टू 3/4 अपॉन 1 प्लस 9/16. डिनॉमिनेटरमध्ये क्रॉस मल्टिप्लाय करायला लागेल 1/1 3/4 अपॉन, आता हे बसणार नाही खाली, थ्री बाय 4 अपॉन इथे 16 प्लस 9, 16 प्लस 9 अपॉन 4 म्हणजेच 3/4 अपॉन 25/4 म्हणजेच 4 4 कॅन्सल. डिनॉमिनेटर सेम केल्यानंतर 4 कसं आलं? 16 पाहिजे की रे खाली, 16 पाहिजे. 3/4 डिवायडेड बाय 3/4 डिवायडेड बाय 25/16 आणि मग 3/4 मल्टिप्लाय बाय 16/25. 4 4 ज 16, 4 3 ज 12, 12/25 येईल, 12/25. हे आली LHS 12/25. आणि मग RHS बघूया, साइन अल्फा अपॉन सेक अल्फा इज इक्वल टू साइन अल्फा आहे 3/5 अपॉन सेक अल्फा आहे 5/4. 3/5 अपॉन 5/4 इज इक्वल टू 3/5 मल्टिप्लाय बाय 5/4 रेसिप्रोकल मल्टिप्लाय होणार 4/5 इज इक्वल टू 3 4 ज 12 अपॉन 5 5 ज 25. म्हणजेच फ्रॉम इक्वेशन हे 2 म्हणूया, हे 1 म्हणूया. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वरून कन्क्लुजन काय तर LHS इज इक्वल टू RHS लिहा किंवा आहे तसं रिझल्ट डायरेक्ट हा लिहायला हरकत नाही, असं पण चालेल. म्हणजे हां हां तसं पण चालेल की, तसं पण केलं तर. आणि मग सेक अल्फा साइन अल्फा पण सेक अल्फा तसं पण चालेल. तुम्ही इथेच
उलटं गेलं तरी चालेल बघा. 12/25चं हे असं करायचं. 12 म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 4 आणि 25 म्हणजे 5 मल्टिप्लाय बाय 5 आणि मग 3/5 हा आणि 4/5 मल्टिप्लाय येतो रेसिप्रोकल 5/4 म्हणजे हे असं उलटं यायचं. आणि 3/5 कशाची व्हॅल्यू आहे तर साइन अल्फाची. 5/4 कशाची आहे सेक अल्फा. म्हणजे शेवटची स्टेप येणार इज इक्वल टू साइन अल्फा पण सेक अल्फा इज इक्वल टू RHS. तसं पण चालेल. हां याचा आन्सर 1/2 आले का? 1/2 कुठं गेलं? हां बरोबर आहे. ठीक आहे 1/2. नेक्स्ट क्वेश्चन देतो. In a right angle triangle ABC, right angle at B, in triangle ABC, right angled at B, the ratio of AB to AC is 1:√3. The ratio of AB is to AC is 1/√2 है मतलब √2. Find the values of कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. त्यामध्ये फर्स्ट 2 सब क्वेश्चन आहेत. त्याने आपण 1 + tan स्क्वेअर आहे आणि 2 त्याने आपण 1 - tan स्क्वेअर आहे. tan A अपॉन 1 + tan स्क्वेअर आहे आणि सेकंड 2 tan A अपॉन 1 - tan स्क्वेअर A. बघा हा क्वेश्चन घेऊया. साइन थीटा दिलाय 4/5. थीटा इथे घेतो आणि साइन थीटा म्हणजेच अपोजिट साइड परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेन्यूस. म्हणजे थीटाची अपोजिट साइड 4 येणार, हायपोटेन्यूस 5 येणार आणि आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेट माहीत आहे 3 4 5. ज्या ट्रायंगलचा हायपोटेन्यूस 5 आहे त्यांचं राहिलेलं साईड 3 आणि 4 असतात. हे महत्त्वाचं आहे. कुठे पण 3 4 5 वापरायचं नाही. हायपोटेन्यूस 5 असेल तरच तुम्हाला 3 आणि 4 साईड मिळतील. नाहीतर इथली साईड जर 5 दिली असेल, हायपोटेन्यूस सोडून दुसरी साईड 5 दिली असेल, तिथे मात्र तुम्हाला पायथागोरियन ट्रिपलेट येणार नाही. कॉस थीटाला साइन थीटा मिळाला आणि मग राहिलेली साईड 3 मिळाली. आपल्याला काय पाहिजे 4 tan थीटा - 5 cos थीटा अपॉन सेक थीटा प्लस कॉट थीटा. हे सगळं फाइंड करायला लागेल. पहिल्यांदा tan थीटा. tan थीटा म्हणजेच परपेंडिक्युलर अपॉन बेस म्हणजेच अपोजिट अपॉन ॲडजसंट 4/3. त्यानंतर कॉस थीटा पाहिजे. कॉस थीटा काय येणार ॲडजसंट अपॉन हायपो म्हणजेच बेस अपॉन हायपो म्हणजे 3/5. त्यानंतर सेक थीटा काय येणार. सेक थीटा म्हणजे कॉसचा, ॲक्च्युली इथे लिहितो सेक थीटा येणार कॉसचा रेसिप्रोकल 5/3. आणि काय पाहिजे कॉट थीटा पाहिजे. कॉट म्हणजे टॅनचा रेसिप्रोकल, तो पण इथे लिहितो. कॉट थीटा इज इक्वल टू 3/4. व्हॅल्यू बरोबर आहेत का बघा. आणि मग जे दिलेलं आहे
4 tan theta minus 5 cos theta divided by sec theta plus 4 cot theta is equal to 4 into tan theta ची व्हॅल्यू आलेली आहे 4/3 minus 5 into cos theta आहे 3/5 divided by sec theta is 5/3 plus 4 into cot theta आहे 3/4 is equal to मल्टिप्लिकेशन अगोदर करून घेऊया नंतर बघूया डिनॉमिनेटर इथे 4 कॅन्सलच होत आहे म्हणजे इथे 5 कॅन्सल होत आहे म्हणजे इथे 4 जा 16/3 minus 3 divided by 5/3 plus 3 बरोबर त्याच व्हॅल्यू आहेत का बरोबर आहे चालेल आणि मग क्रॉस मल्टिप्लाय करायचं डिनॉमिनेटर सेम करून करायचं आहे त्यामुळे क्रॉस मल्टिप्लाय करूया इथे 16 3 3 जा 9 16 minus 9/3 डिवायडेड बाय इथे 5 प्लस 3 3 जा 9/3 डिनॉमिनेटर दोन्हीचं सेम आहे कॅन्सल झाला 16 minus 9 किती 7 डिवायडेड बाय 5 plus 9 14 7 2 जा 14 1/2 आन्सर बरोबर आहे बघा फर्स्टचं 1/2 फर्स्टचं चुकलेलं आहे आणि याचं कारण काय तुम्ही विचार केला नाही की रेशो दिला आहे ए बीची लेंथ 1 आणि ए सीची लेंथ √2 नाही दिली रेशो दिला आहे त्याच्यावरून मग चुकलं असेल 2 tan A अरे एक मिनिट तुमचा आन्सर बहुतेक बरोबर आहे कारण क्वेश्चन चुकलेला आहे 2 tan A करा आता बरोबर आहे आता येते का 1 बरोबर आहे आणि सेकंडचं काय आलं सेकंडचा आन्सर विच इज अनडिफाईन नॉट डिफाईन चालेल बरोबर बघा समत राशी व्हिडिओ चालू करा फक्त 5 क्वेश्चन राहिले ते या टाईपमधले अजून 1 तास पण झालं नाही त्यामुळे मग लगेच ब्रेक घेतला तर तुम्हाला बोर होईल का घ्यायचा आहे ब्रेक बरं काय दिलंय बघूया एक एक्झाम्पल तर संपूया ए बी इज टू ए सी ची लेंथ दिली रेशो दिलाय 1/√2 म्हणजे therefore AB is equal to 1K घेऊया 1x घेतलं तरी चालेल म्हणजेच x आणि AC is equal to √2K घेऊया K is a scalar where let म्हणूया let AB is equal to 1K आणि AC is equal to √2 ज्यावेळेस रेशो दिलेला असतो असं K किंवा x च्या फॉर्ममध्ये where K is a स्केलर क्वांटिटी आहे किंवा इंटिजर नंबर काय इंटिजर नाही रॅशनल नंबर रिअल नंबर बोलू शकतो तुम्ही आणि मग ए बी काय आलेलं आहे ए बी सी राईट अँगल ॲट बीच आहे ए बीची लेंथ आहे के आणि ए सीची लेंथ आहे √2K आणि राहिलेली साईड पायथागोरस थेरमने काढूया AC square is equal to AB square plus BC square. Therefore, BC square is equal to AC square minus AB square. AC
√2k स्क्वेअर मायनस AB² म्हणजे k² इज इक्वल टू 2k² मायनस k² म्हणजेच k² आला. आणि k² कशाची, BC²ची. BCची लेंथ आली BCची लेंथ आली k म्हणजेच 1k. BCची लेंथ आली k. आणि मग कुठल्या अँगलबद्दल आहे सगळं, ए अँगलबद्दल. एची अपोजिट साईड म्हणजे परपेंडिक्युलर k, बेस पण k, आणि हायपोटेन्यूस येणार √2. आयसोसेलेस ट्रायंगल असणार आहे 45-45-90 वाला थेरम आहे. आणि मग काय फाइंड करायचं आहे, फर्स्ट 2 tan A अपॉन 1 प्लस tan² इज इक्वल टू व्हॅल्यू कुठल्या आहेत, 2 मल्टिप्लाय बाय tan A. tan A फाइंडच नाही केलं का आपण, tan Aच लागणार आहे फक्त. इथे लिहूया tan A इज इक्वल टू, tan A काय येणार, अपोजिट अपॉन ॲडजसंट म्हणजेच परपेंडिक्युलर अपॉन बेस, k अपॉन k म्हणजेच काय 1 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन 1 प्लस 1² म्हणजेच 2 अपॉन 1 प्लस 1² इज 2. 2/2 इज 1. कशाची व्हॅल्यू, 2 tan A, पहिलेच आन्सर. सेकंड इथे सॉल्व करूया. 2 tan A अपॉन 1 मायनस tan². 2 tan A अपॉन 1 मायनस tan² इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय tan A ची व्हॅल्यू 1 मायनस 1² 2 अपॉन 1 मायनस 1 इज 0, नॉट डिफाईन.